नमस्कार, महावार्ता न्यूजमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। मी सुशील वाघमारे। आज आपण आहोत ज्या 3 खेड्याचा विषय जो आहे तो घेऊन आपण या ठिकाणी या तिवखाळ, तळघाळ आणि तिवडखाळच्या या रस्त्यावरती आहोत। हा जो रस्ता आहे हा रस्ता पुढे आटोळ्याला मिळतो आणि आटोळ्यापासून अगदी काही अंतरावरती म्हणजे चाकूर ते आटोळ्याचा आणि लातूर उदगीर जाणारा जो रस्ता आहे हा नॅशनल म्हणजे हायवे आहे। या हायवेला 12 किलोमीटर अंतराने जोडणारा हा रस्ता आहे आणि हा रस्ता म्हणजे या ठिकाणी असणाऱ्या 3 खेड्यांचा रस्ता आहे आणि पुढे चौथा जे आहे ते आटोळा गाव लागतं आणि ह्या गावापासून जाणारा हा रस्ता आहे। रस्ता जर पाहिलात आपण तर अगदी 5-6 फुटांचा रस्ता राहिलेला आहे। 2 गाड्या जर यायच्या म्हटलं तर प्रचंड अडचण निर्माण होते। काटेरी झुडपं आणि या ठिकाणी असणारे वृक्ष हे अमाप वाढलेले आहेत। खरं तर वृक्ष असावेत, परंतु वृक्षांची ही जी लागवड केलेली आहे या वृक्षांचं कुणी तोड केली नाही किंवा इकडे कोणत्याही प्रशासनानं लक्ष दिले नाही। यामुळे प्रचंड या ठिकाणी या वृक्षांची वाढ झालेली आहे। याच्यामुळे आता या ठिकाणाहून जात असताना येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना प्रचंड हाल यातना सहन कराव्या लागतात। एवढंच नाही तर रस्ता जर पाहिला की रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, अशा प्रकारची या ठिकाणी अवस्था निर्माण झालेली आहे। परंतु हे ग्रामस्थ प्रशासनाला अर्ज विनंत्या करून आता थकले आहेत। या ग्रामस्थांनी निर्णय घेतला आहे तो आता स्वखर्चानं भीक मागो आंदोलन केलं आहे त्यांनी आणि या भीक मागो आंदोलनातून जो निधी उभा टाकलेला आहे या निधीतून त्यांनी आता हा रस्ता निर्माण करण्याचं काम आता यांनी हाती घेतलेलं आहे। हाती घेतलेलं काम पूर्णत्वास नेणार की नाही आणि त्यांची जबाबदारी काय आहे, काय त्यांनी हा निर्णय का घेतला आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार। माझ्यासोबत या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत, त्यांच्या भावना आपण जाणून घेऊया। सर नमस्कार, महावार्ता न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत। काय सांगाल की आपण हा एवढा मोठा निर्णय का घेतला, भीक मागो आंदोलन का केलं? धन्यवाद साहेब। आपलं पहिल्यांदा खरं तर मी शिवसैनिक आहे आणि एक पदाधिकारी असल्यामुळं माझ्या अंगामध्ये 80% समाजकारण 20% राजकारण करण्याची सवय आहे। सुरुवातीपासून बाळासाहेब शिवसैनिक असल्यामुळं मला हे कुठं बी कुणाचं बी नुकसान हे झालं तर मी धावून जाणारा माणूस आहे। आज मी 6 महिन्यापासून बघतोय, बरेच जिल्हा परिषदेला सांगितलं, BNCला गेलो आम्ही तर BNCवाले म्हणतात आमच्या हद्दीमध्ये रस्ता नाही आहे आणि तसं जिल्हा परिषदेला बी आम्ही पत्र दिलेलं आहे। माननीय तहसीलदार साहेबालाही पत्र दिलं होतं पहिले। बरेच ठिकाणी शिकायत लोकांनी ग्रामस्थांनी केलेलं आहे, तरी कोणी हा नेते मंडळीने समजा लोकप्रतिनिधीने आमच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही रात्री बेरात्री येतोय। आमचे शाळेचे मुलं सायकलीवर जातात, सायकलीवर पडतात। आमच्या एक महिला काल परवा एक आठवडची महिला मोटरसायकलवर जाते वेळेस त्या डबक्यात पडली, त्यावेळेस माझ्या अंगाला काटा आला। म्हणून मी एक भीक मागो आंदोलन असं उभा करून आम्ही सर्वांनी माझ्यासोबत दयानंद पाटील, सौदागर शिडुले, आमचा परमेश्वर पाटील, आमचा वैजनाथ सरपंच असे आमच्या गावातले बरेच म्हणजे जवळजवळ 50 लोक होतो आम्ही। इथून आम्ही तिवगाळमध्ये भीक मागितली, आठवड्यामध्ये गेलो, तिवडखाळमध्ये गेलो, सगळ्यांनी भीक घेत शुक्रवारी बाजारामध्ये सगळ्या बाजारामध्ये भीक मागितली आणि तसाच मोर्चा आम्ही तहसीलदार माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन, तसं जिल्हा परिषद निवेदन दिलं, BNCला निवेदन दिलं आणि ह्या भिकेतून आम्हाला जवळजवळ 9,500-10 हजार भेटले। 9,500-10 हजार भेटल्यानंतर आता आमचं कमीत कमी 5 किलोमीटर अंतर आहे चाकूर तिवगाळ 5 किलोमीटर अंतर कमी। आता सगळे तुम्ही बघितलं सर, हे काटेरी झाडे दोन्ही इकडचा रस्त्याची काठी इकडच्या रस्ते दोन्ही एकदा मिळवलेलं ते आणि कमीत कमी 55-60 घंटे JCB चालणार आहे। आज 3रा दिवस आहे आणि आम्ही आता 10 हजारामध्ये भागणार नाही। तर याच्यामध्ये खरंच आम्हाला देवदूत भेटला, दयानंदजी अंकुशराव पाटील। त्या देवदूताने असं सांगितले, धोंडीराम तू घाबरू नको, मी 15 घंटे JCB मी चालवतो आणि त्यांनी JCB उपलब्ध करून दिली। त्याच्यानंतर अंगद सरपंचनी 5,000 दिला आणि आबासाहेब बेडवे तिवडखाळचे त्यांनी 5,000 देतो बोलल्यात। असे हे मोठ्या मोठ्या लोकांनी 4-5 हजार देतो बोलल्यात। आत्तापर्यंत आमच्याकडे फक्त 10,000 दिले, ते JCBला दिलेत आणि जी मोटरसायकलवाला असन, ऑटोवाला असन, शाळेत जाणारा दुकानदार असेल, ते मोटरसायकलवाला समजा चाकूरला कामाला आहे, त्याला वेगळी तळमळ आहे, बाबा ही रस्ता झाला पाहिजे, बाबा रस्ता झाला पाहिजे। जेने जे घडल ते घेतलेले आम्ही 50, 100, 200, 300 गाडीवाला पिकअपला 100, 500 दिलेत। या स्वतः मनाने दिलेत, स्वतः मनाने। आम्ही कुणाला जबरदस्ती केलो नाही, आम्ही फक्त डबडे घेऊन थांबलो पुढं आम्ही, ही आम्हाला निधी द्या म्हणून। या उद्देशाने आम्ही आता हे इथंपर्यंत शिवपर्यंत आलो आहे।
शेवपर्यंत आल्यानंतर आता आम्ही चाकूरपर्यंत निश्चय केला की बाबा स्वतःहून आमच्या प्रशासनाचं दुर्लक्ष असल्यामुळं, आमच्या आमदार खासदाराचं दुर्लक्ष असल्यामुळं, आमदार खासदारला तर आम्ही एवढं भरघोस मताने विजय केलेला आहे. तर त्यांनी अजिबात चाकूर गाव आत्ता मी पहिल्यांदा बघितलं एक वेळेस आमदार खासदारला आणि आता तर आपल्या तालुक्यालाच पद भेटले गो सहकार मंत्री. त्यांनी एक जर फोन केला असता ना एका गुत्तेदाराला, अरे बाबा ते जार तिवघाचं काय ते झाडं बिडं काढून घे म्हणलं असतं, तर गुत्तेदार 4-5 JCB घेऊन आले असते. जे मला जी भेटल त्या लोकांना हाती धरून मी आज चाकूरपर्यंत रस्ता पूर्ण करणार आहे. हीच माझी इच्छा आहे. का तर मी 80% समाजकारण करणार. जर जळ लागली तर लागली, मी घालायला तयार आहे. का तर माझे सुद्धा लेकरं बाळ या रस्त्याने जाणार आहेत. कोणती महिला बाळात पण जर असेल, डिलिव्हरी असेल, ते डिलिव्हरी करण्यासाठी जर चाकूर झालं तर रस्त्यामध्ये डिलिव्हरी होईल. आजचीच कंडिशन आहे त्याची. एवढी बेकार कंडिशन माझ्या जीवात तळमळ झाल्यामुळं सर मी हे हाती घेतलेलं काम आहे आणि शेवटपर्यंत नेणार आहे. का तर मला सगळ्या गावातल्या लोकांची साथ आहे. सर ही रस्ता माझ्या 10 वर्षाच्या काळामध्ये पहिला रस्ता नितळे महाराज, म्हणजे आमदार बाबासाहेबांच्या काळामध्ये नितळे महाराज, त्याच्यानंतर गणेश फुलारी, परत अभिमन्यू धोंडगे हे आपलं आमदार विनायकराव पाटलाच्या काळामध्ये, त्याच्यानंतर मधुकर मुंडे 4 वेळेस 10 वर्षामध्ये 4 वेळेस झाला आहे. त्याच्यानंतर ते अभिमन्यू धोंडगेच्या हाताखाली पांडू शिंदाळकर, मी पांडू शिंदाळकर 10 वेळेस बोललो बाबा रस्ता चांगला करून रस्ता चालू करू. आणि असे त्याच्यानंतर पलीकडे कोणतं तुमचं ते जानवळचं वाघमारे, आटोळच्या म्हणजे आमच्या शिवच्या पलीकडे वाघमाऱ्याने केला, या गेल्या वर्षीच केला आहे. हे खीर रस्ता चांगला राहील नाही, फक्त लुटायचं काम केलं ह्या लोकांनी. एक साधारण शेतकरीच आहे. तरी माझा जन्म साधारणतः 35 वर्षाचा आहे. मी 35 वर्षापासून माझ्या तिवघाला रस्ते नाही, रोड नाही, ना लाईट नाही, ना पाणी नाही. आणि आतापर्यंत जे सुखदुःख किंवा जे काही गोरगरिबाला म्हणा दवाखान्यात जायची सुविधा तर नाहीच नाही. पण इथून चाकूरपर्यंत नेण्यासाठी पेशंटला आमच्या गावाला रस्ता नाही. जर एखाद्याची डिलिव्हरी जर करायचं असेल तर हे रस्त्याला खाली आदळून सध्या वाटतच डिलिव्हरी होऊ शकते. एवढी आमची विनंती आहे सरकारला, मायबापला, की आमचं तिवघाळचं पुण्य वाटून घ्या. काम हे निश्चितपणे आम्ही करणारच. कारण हाती घेतलेला वसा हा सोडला नाही पाहिजे. जेव्हा एखादा कार्यकर्ता पेटून उठतो तेव्हा निश्चितपणे तो बंड करत असतो आणि त्याच प्रकारचं बंड करण्याचा या ठिकाणी निर्धार या गावातल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. खरं तर आता हा रस्ता होणं अपेक्षित आहे, प्रशासनानं याकडे लक्ष देणं अपेक्षित आहे. परंतु या सर्वांचं हे दुःख प्रशासन वाटून घेईल का, हा प्रश्न इथल्या सामान्य नागरिकातून व्यक्त केला जात आहे. निश्चित प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं आणि या जनतेला होणाऱ्या हाल अपेष्टा त्यांनी वाटून घ्याव्यात, एवढीच त्यांची माफक अपेक्षा आहे. कॅमेरामॅन रुपेशसह सुशील वाघमारे, महावार्ता न्यूज, चाकूर, लातूर.